झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकींचे चिरंजीव आहेत। झिशान सिद्दीकींना आता विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीने देखील आता आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। झिशान सिद्दीकींना उमेदवारी आता राष्ट्रवादीने जाहीर केलेली आहे। झिशान सिद्दीकी हे बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव आहेत आणि आता ते विधान परिषदेचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील। आज अर्ज भरण्याची अंतिम मुदत, अंतिम दिवस आहे आणि त्याच आधी आता राष्ट्रवादीने देखील आपला उमेदवार जाहीर केलेला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकचे अपडेट्स? झिशान सिद्दीकी यांच्यावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे। एनडीटीव्हीने सर्वात पहिल्यांदा ही बातमी दिली होती आणि त्याच्यावर आता शिक्कामोर्तब होताना दिसून येतोय। राष्ट्रवादी काँग्रेसकडनं तुर्तास तरी एकच अधिकृत उमेदवार असेल, दुसरा अतिरिक्त उमेदवार हा भाजप एनसीपीचा असणार का याकडे आज लक्ष आहे। पण मुळात सर्वाधिक चर्चा जी आहे ती म्हणजे मुंबईमध्ये तिसरा मुस्लिम चेहरा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रोजेक्ट केल्याचं दिसून येतो। एका बाजूला नवाब मलिक, सना मलिक हे मुस्लिम चेहरे असताना झिशान सिद्दीकींना उमेदवारी देत अल्पसंख्याक समुदायाला जवळ करण्याचा प्रयत्न अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस करू पाहत आहेत असं दिसून येतं। निश्चितच या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ आम्ही। सागर, तुर्तास धन्यवाद।